डायबिटीजसाठी स्पेशल ग्रीन स्मूदी बनवण्यासाठी मी काय काय की नाही, आणि भाज्या बघून मला इतकं भारी वाटतंय ना. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. भाज्या बघून किती प्रसन्न वाटते. एवढ्या बाजारात भाज्या आलेत ना. आता मस्त थंडी सुरू झालेली आहे आणि हळूहळू भाज्या, खूप दिवसांनी भाज्या आल्या बाजारामध्ये. इतक्या छान, इतक्या पालेभाज्या आणल्या बघा मी. आज सोमवार आहे आमच्या इथं आणि सोमवारचा बाजार होता. आज बाजारात गेले. सगळ्यात आधी साहेबांची आमच्या आवडीची आंबाडीची भाजी आणलेली आहे मी. बघा, आंबाडीची भाजी आहे. मेथी आहे, कोथिंबीर आहे, पालक आहे, कांदा पात आहे. या सगळ्या पालेभाज्या कशासाठी आणल्या, मी खूप दिवसांनी आणल्या, कारण की मला बनवायचं आहे थालीपीठ. त्याच्यामुळं म्हटलं घ्याव्या. आणि भाज्या बघून इतकं असं प्रसन्न मन होत होतं ना की कधी एकदा भाज्या घेते. कांदे संपलेले, कांदे महाग आहेत तरी पण आणले कांदे. फ्लावर आणलेला आहे आणि हे छोटे 2 पॅकेट आहेत. एक कसुरी मेथी आणि बडीशेप छोटं 10-10 रुपयाचं. ही कसुरी मेथी अशीच 10 रुपयाची आणलेली परवडते. ते खूप मोठं पॅकेट मिळतं डीमार्टला. आणि कोबी आहे आणि खूप दिवसांनी दुधी पण आणला, 20 रुपयाला भेटला. गाजरं तर आत्ताच यायला लागलेत. ही गाजरं आणलेले आहेत अर्धा किलो 30 रुपयाला. फ्रूट्स आणलेत, संत्री आणलेत 50 रुपयाचे 1.25 किलो, नाही 1.5 किलो. टोमॅटो 40 रुपयाला किलो आहेत आणि अर्धा किलो आणलेले आहेत मी. सफरचंद खराब आहे का, नाही वरती खराब झाले फक्त. आणि हे पेरू पण आहेत अर्धा किलो. लिंबू आणलेत 2 आणि उद्या बाप्पांच्या पूजेसाठी आणि हनुमानजींच्या पूजेसाठी आणलेली आहेत फुलं. उद्या आहे मंगळवार. बघू आता मी काय बनवते आणि जेव्हा मी थालीपीठं करेल तेव्हा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेलच. म्हणजे तुमच्या इथं भाज्या आल्या की नाही, आणि भाज्या बघून मला इतकं भारी वाटतंय ना. सगळ्या भाज्या फ्रेश थंडीमध्ये येतात आणि आता थोड्याफार स्वस्त पण होत आहेत, त्यामुळं मजा येते. त्यामुळे सगळ्यांनी मस्त भाज्या एन्जॉय करा, पालेभाज्या खावा खूप साऱ्या. पोरांना आवडत नसतील पालेभाज्या तर थालीपीठं करा, धपाटे करा. असं काय काय करून पोरांना पण खाऊ घाला आणि तुम्ही पण सगळेजण एन्जॉय करा. मंडळी, भाजी आणली म्हणजे झालं नाही, त्याला निवडून सगळं स्वच्छ करून पण ठेवायला लागतंय. मी कांदापात निवडायला सुरुवात केली. आता सगळ्या ह्या पालेभाज्या की नाही मला निवडायच्या आहेत. आणि तुम्हाला की नाही भेंडी दाखवायची राहिली. भेंडी पण आणली आणि हे आणले आहे, कारली पण आणलेत मी. एक पाव असाव्यात भाज्या. आणि आता सगळ्या पालेभाज्या व्यवस्थित नीट करून स्वच्छ करून ठेवायच्या, म्हणजे खराब होत नाहीत. नेहमी कोथिंबीर घेताना की नाही अगदी अशी गावठी बारीक पानांची बघून घ्यायची. थोडीशी फुलं आलेली घेतली तर चालेल, जास्त फुलांची नाही, पण थोडी फुलं आलेली घेतली ना तर ती जास्त दिवस टिकते. जास्त ती कोवळी नसते. त्याच्यामुळं आमच्या आईनं सांगितलेली ही टीप आहे मला, की थोडी फुलं आलेली घ्यायची, जास्त पण नाही, पण थोडी. जास्त फुलं आलेली पण जास्तच ती जून असते. आणि की नाही मला की नाही भाज्या अशा खूप असल्या ना घरात तर लई भारी वाटते. असं फ्रीज गच्च भरलेला पाहिजे भाज्यांनी. आता हल्ली थोडं कमी केले मी भाज्या आणायचं, कारण की पोरं नाहीत, आम्ही दोघीच असतोय त्याच्यामुळं. मग आता हे बघा, त्याचं सगळे हे काढून टाकले. आता हे निवडून ठेवते, म्हणजे जेवढी खराब पण आहे ती वेगळी ठेवायची आणि बाकीची कोथिंबीर की नाही चांगली अशी म्हणजे चांगली जी आहे ती वेगळी ठेवायची, म्हणजे ती नंतर वापरता येते आणि भरपूर दिवस टिकते. कोथिंबीर फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस चांगली राहते. म्हणजे की नेहमी मी टोमॅटोनी स्वच्छ धुते आणि असे पालथे करून की नाही अशा प्रकारे ठेवायचे. एखाद्या बुट्टीमध्ये किंवा चाळणीमध्ये वगैरे असे करून ठेवते मी स्वच्छ धुवून. फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही मी टोमॅटो. तुम्ही पण तसं करून बघा. माझे तर टोमॅटो महिनाभर राहतात घरात, खराब होत नाहीत. पण मी फ्रीजमध्ये ठेवत नाही टोमॅटो. तर आणखीन एक टिप सांगायची कोथिंबीरीच्या बाबतीत, म्हणजे अशा कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात ना कोवळ्या, त्या ठेवून द्यायच्या. जेव्हा पण आपण मसाला करतो ना तर त्या मसाल्यामध्ये किंवा चटणीमध्ये ह्या कोथिंबीरच्या काड्या घालून तुम्ही जर कोथिंबीर म्हणजे मिक्स केल्या ना ग्राइंडला, तर इतकं छान होतं आहे ना की म्हणजे कोथिंबीरचा खरी स्मेल किंवा खरा चांगला सुगंध ह्याच्यामध्ये काड्यांमध्ये असतो. त्यामुळे मी नेहमी जेव्हा कोवळ्या काड्या चांगल्या असतात ना तेव्हा ठेवून देते अशा. आणि ही अशी वेगळी चांगली कोथिंबीर काढते आणि ही जी थोडीशी खालची पानं असतात ना ती वेगळी काढून ठेवते नेहमी. आणि की कोथिंबीर वडी पण करताना की ह्या पानांची पेस्ट करायची आणि कोथिंबीर वडी कापून जी आपण टाकतो ना त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची. खूप छान असा मस्त सुगंध अगदी कोथिंबीरीचा येतो कोथिंबीर वडीला पण.
आता नेक्स्ट ते आहे सगळे फ्रूट व्यवस्थित क्लीन केले आणि फ्रूट बास्केटमध्ये भरून ठेवले. फ्रूट बास्केट बघा जरा बरं वाटतं, त्याला पण खूप दिवसांनी बरं वाटलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही की नाही गोशाळेत गेलो. आम्हाला डीमार्टला जायचं होतं, तर साहेब बोलले की चल असं पण आज मंगळवार आहे आणि आपण पेट्रोल भरू आणि तसंच की नाही गोशाळेमध्ये जाऊ. गोशाळेमध्ये इतकी छान छान वासरं आहेत ना. खूप दिवसांनी मी गोशाळेमध्ये आले आणि ह्याच गोशाळेतून आम्ही नेहमी दूध घ्यायचो. पण हल्ली काय झालं आहे, आम्हाला इथं दूधच मिळेना झालं आहे. खूप सारे म्हणजे ग्राहक खूप झालेत आणि पुरवठा कमी झालेला आहे. त्याच्यात तर गाया आहेत, आता खूप साऱ्या गाया व्यालेल्या आहेत. पण नंदूभाऊ नव्हते आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा. नंदू कर्वे आहेत ना बदलापूरचे, त्यांची ही गोशाळा आहे आणि त्यांच्या गोशाळेचं नाव आहे आपली गोशाळा. आमच्या साहेबांना तर भयंकर वासरं गाया यांच्याशी खूप त्यांना लळा आहे. आमची गायू तर लहानपणी यांच्यासोबत दररोज आठवड्यातून एकदा तरी गायीकडं म्हणजे गायीच्या गोशाळेत जायचीच. आणि ह्या गोशाळेमध्ये भाऊंचे 2 काहीतरी घोडे पण आहेत आणि इतक्या छान गायांची तिथं कनी काळजी घेतली जाते अगदी व्यवस्थित. म्हणजे मी अशी गोशाळा अजूनपर्यंत बघितलेली नाही. खूप गोशाळा असतात म्हणजे आजूबाजूला आपल्या इथं सांगते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा गोशाळा खूप बंद पडलेल्या आहेत. कारण की गाया शहरांमध्ये पाळणं इतकं पण सोपं नाही आहे आणि इतकी गायीची ते भाऊ मनपूर्वक सेवा करतात ना. या गायांचं खूप चांगलं पालनपोषण पण होते. शिवाय इथं लोक दान पण देतात. तुम्हाला पण जर काही दान द्यायचं असेल किंवा गायांना काही चारा वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही नक्की इथं देऊ शकता, भेट देऊ शकता. आणि इथे एक छोटंसं बाळ पण आलेलं आणि खूप लोक की नाही इथं म्हणजे असं गुरुवारचं येतात किंवा बरेच लोक जसा वेळ मिळेल तसं फ्रूट वगैरे घेऊन येतात. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत डीमार्टमध्ये. सामान खूप झालं डीमार्टमध्ये आणि मग की नाही जाताना आम्ही बाईकवर जायचं आणि बाईकवर सामान घेऊन यायचं असं ठरवलेलं. पण तसं काय झालं नाही, मला रिक्षातून यावं लागलं, इतकं सामान झालं. आता दुसऱ्या दिवशी आज बुधवार आहे आणि आज सकाळी लवकर उठल्यामुळं की नाही असं छान दर्शन झालेलं आहे सूर्यनारायणांचं. आणि आमच्या जी घरी श्रीरामांचा जो राम दरबार आहे त्याच्यावरती इतकं छान ऊन पडलं होतं ना, इतकं छान म्हणजे मला माझा मोह आवरला नाही की तुम्हाला हा व्हिडिओ इथं शूट घेऊन दाखवावा. खूप छान सकाळ सकाळी उठल्यानंतर खूप भारी वाटलं. शाडू चालले आमच्याकडे. मी तुमच्यापेक्षा उंच झालो हे बघ. बरं थांबा, तुमच्यापेक्षा उंच झालो मी. खूप दिवसांनी आमचे साहेब आमच्या आजावर वॉकिंगला आले. किती महिन्यांनी हो, 6 महिन्यांनी काय झाले असतील सगळे. मी कधी येत नाही. मी पण कंटाळा केलेला आज. आम्हाला वाजले घरातच 7:45. कंटाळा करत म्हटलं चला मी एकटीच येते आज. म्हटलं ना चला आहेत घरी. माझ्या आधी उठून तयार झाले. नाही माझ्या आधी नाही, माझ्या नंतर उठलाय तुम्ही. आहो मीच आधी उठलेले पण मला थंडी वाजत होती लई आज. काय माहिती का अजून पण गारठा वाटायला. थंडी आहे आज. चला फिरून आल्यावर जरा बरं वाटतंय. पाहिजे थोडी एक्सरसाइज, पण काय जमत नाही आहे हल्ली, त्यामुळे थोडं वॉकिंग तरी पाहिजे. ब्रेकफास्टची तयारी चाललेली आहे. साहेब गेले आमचे दूध आणायला. मी आले पुढं, म्हटले जरा दूध घेऊन या, दूध नाही आहे. आणि डेअरीत गेले दूध आणायला. आले मी, थोडंसं वेळ बसला आणि मंडळी आज मी तुमच्याशी एक छानशी रेसिपी शेअर करणार आहे की जी शुगर सोडती आहे. म्हणजे शुगरच्या ज्यांचं फास्टिंग शुगर जी असते ना, जर तुमची कंट्रोलमध्ये येत नसेल तर तुमच्यासाठी एक छानशी स्मूदी दाखवणार आहे मी, ग्रीन स्मूदी. आणि आता खूप साऱ्या भाज्या मिळतात त्यामुळे ह्या दिवसामध्ये आपण ही स्मूदी पिऊ शकतो आणि शुगर लेवल खरंच खूप कंट्रोल येतात. मला तर बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि तुम्ही पण ही स्मूदी करून बघा. आणि ही काय स्मूदी मी माझ्या मनानं सांगत नाही आहे. आपले पुण्याचे जे डॉक्टर आहेत ना, त्यांचं नाव सांगते विसरले, ते पुण्याचे डॉक्टर आहेत ना प्रमोद त्रिपाठी, त्यांचं मी एक ऑनलाईन सेशन जॉईन केलेला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की ही स्मूदी पिऊन बघा, म्हणजे बऱ्यापैकी फरक पडतो. ज्यांची अनकंट्रोल शुगर आहे ना त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे आणि नॉर्मल शुगर राहण्यासाठी पण चांगलं आहे. आणि चांगली लागते बरं का चवीला, असं नाही की कडवट वगैरे लागते, छान लागते. मी बनवून पिते आता वादीमध्ये कधी मी बनवून पिते, रोज रेग्युलर नाही पित पण कधी मध्ये बनवून पिते. म्हटलं तुमच्याशी एक दिवस रेसिपी शेअर करावी. चला मंडळी बनवूया. आणि मग अजून आंघोळ वगैरे सगळं आवरायचं आहे. ब्रेकफास्टची तयारी आहे. आणि मंडळी ह्याच्या आधी जो व्हिडिओ टाकला होता मी तो मागच्या आठवड्यातला होता बरं का. आता ह्या आठवड्यात मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. आज आहे बुधवार आणि तो मंगळवारचा जरी व्हिडिओ असतो तर तो मागच्या मंगळवारचा होता. मला व्हिडिओज टाकायला माहिती आहे सारखं तेच बोलण्यात काय अर्थ नाही आहे. बघू जसं जमेल तसं व्हिडिओ बनत जाईल मी. पण आता चला आपण रेसिपी बघूया आणि मग सगळं आवरून घ्यायचं आहे आंघोळ वगैरे. पण आधी ही स्मूदी पिऊन घेते, नंतर मग बराच वेळ होतो कारण ब्रेकफास्ट पण करायचा असतो. त्याच्यानंतर आपण एक 15-20 मिनिटांनी ब्रेकफास्ट पण करू शकतो.
डायबिटीसाठी स्पेशल ग्रीन स्मूदी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय बघा. तर कुठलंही एक GI कमी असलेलं फ्रूट घ्यायचं, म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पेरू घेऊ शकताय किंवा संत्र घेऊ शकता किंवा ॲपल घेऊ शकता. कुठलंही एक फ्रूट घ्यायचं. अर्ध घेतलेलं आहे मी. हे आहे सफरचंद. कढीपत्ता घेतलाय. लिंबू लागणार आहे आपला, लिंबाचा अर्धा रस. आणि पालेभाजी तुम्ही बाकी पण घेऊ शकताय, म्हणजे बाकी चुकुंदर वगैरे पण चालेल, पण की नाही पालकचं चांगलं होतंय बघा. पालक असा कच्चा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मिंट लिव्स घेतलेत आणि आवळा घेतलेला आहे. आता आवळे ह्या दिवसात आपल्याला खूप मिळतात. एक आल्याचा तुकडा घेतलाय. गाजर घेतलेला आहे थोडंसं. आणि बाकी ही सगळे हर्ब्स आहेत, म्हणजे हे सगळे अँटी डायबिटिक आहेत बरं का. म्हणजे जे मिरी पावडर असते ना, मिरी पावडर म्हणा, दालचिनी पावडर, हळद पावडर, या सगळ्यांचा उपयोग करायचा. हे सगळे अँटी डायबिटिक आहेत. तर मी हे सगळं घालणार आहे. थोडं थोडं मेथीदाणा पावडर असेल तुमच्याकडं ते पण तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे सध्या मेथीदाणा पावडर नाही आहे त्यामुळे नाही घालणार आहे. तर आता सगळं हे मिक्स करून आपण याची स्मूदी बनवूया. अर्धा लिंबाचा रस घेणार आहे मी. तर आधी घालूया आपण पालक. बाकी सगळं घालूया जे जेवढं साहित्य घेतलंय ते. लिंबाचा रस, आवळा घालायचं बरं का. गेम चेंजर आहे एकदम. आवळा तुम्ही घातला ना इतकी छान स्मूदी होते ही. आवळा हा मी स्वतःहून ऍड केलेला आहे, त्यांनी सांगितलेलं नाही आहे. थोडीशी मिरी पावडर, दालचिनी पावडर आणि हळद. थोडंसं मीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये. ब्लॅक सॉल्ट असेल तुमच्याकडे तर घालू शकता. जास्तीत जास्त ब्लॅक सॉल्टच घालायचं. आता आम्ही हे घरी रॉक सॉल्ट वापरतो, आम्ही तेच घातलेलं आहे मी. आता थोडंसं याच्यामध्ये की नाही पाणी घालून आपण ही स्मूदी ग्राइंड करून घेऊया. तर रेडी आहे आपली ग्रीन स्मूदी. तुम्हाला जास्त अशी फाईन पाहिजे असेल तर थोडी जास्त ग्राइंड करू शकता. चवीला पण चांगली लागते आणि पिऊन बघा नक्की. चला अशी मस्त. हा खूप छान असं मस्त स्मेल यायला लागलाय. ते आवळा आपण सगळं काही घालतो ना त्याच्यामध्ये, मिंट वगैरे, त्याचा छान असा मस्त सुगंध यायला लागलाय आणि प्यायला पण चांगली लागते बरं का. अजिबात कडू लागत नाही, असं छान लागते. आणि पोटभरीचं पण आहे. चला मंडळी तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा. आता मी हे मस्त असं बसून पिते आणि मग आवरून सगळं ब्रेकफास्टची तयारी. म्हणजे इडलीचं पीठ आहे माझ्याकडं, त्याचं काहीतरी आज वेगळं बनवणार आहे. कारण काल इडल्या बनवलेल्या, काल नाही परवा दिवशी बनवलेल्या, त्याचं पीठ काल काय मी बनवलं नाही कारण का मंगळवार होता काल, त्याच्यामुळं. चला चीअर्स. तर या खूप साऱ्या भाज्या, मेथी, कांदापात, कांदा, मिरची, कोथिंबीर, गाजर आणि हे आहे इडलीचं पीठ. हे सगळं आता मी इडलीच्या पिठात मिक्स करणार आहे आणि त्याचे असे छानसे उत्तप्पे बनवणार आहे नाश्त्यासाठी. थोडीशी हळद, मिरी पावडर असं घातलंय मी. हांडवो पण तुम्ही बनवू शकता ह्या पिठाचा, खूप छान होतो. कारण याच्यात मी मेथीदाणा घातलेला आहे. हांडवो कसा बनवायचा माझ्या चॅनलवर खूप वेळा शेअर केलेला आहे मी, आणि आत्ता पण तुम्हाला थोडक्यात सांगते. हांडवोमध्ये काही नाही विशेष, थोडं फोडणी घालायचं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, त्याच्यामध्ये ही वाफवून घ्यायचं थोडंसं जाडसर करून. पण आज मी तसं काहीच करणार नाही. खूप साऱ्या भाज्या आहेत माझ्याकडं, म्हटलं भाज्यांचा वापर असा करून घ्यावा थंडीत. आणि हा असा जो मौका येत नाही परत परत. एकदा थंडी गेली उन्हाळ्यामध्ये तर इतक्या छान छान पालेभाज्या मिळत नाही. स्वस्त पण असतात खूप भाज्या ह्या वेळेत. आणि मस्त तवा गरम करून घेतला आणि खूप साऱ्या भाज्यांचे असे उत्तप्पे मी करून घेतलेले आहेत. जाळी बघू शकता तुम्ही किती सुरेख पडलेली आहे. थोडंसं तूप तर मी नेहमीच टाकते, तुम्हाला सांगते. तर माझ्याकडं देशी गाईचं तूप असतं. देशी गाईचं तूप तुम्ही दररोज एक चमचा खाल्लात ना, बऱ्यापैकी म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो म्हणा, आपलं काहीतरी कॉन्स्टिपेशन होत असेल आपल्याला, ते म्हणजे बराच त्याचा फायदे आहेत. ते मी इथं काही तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तुम्ही गुगल करू शकता देशी गाईच्या तुपाचे काय फायदे आहेत. खूप छान असा नाश्ता तयार झालेला आहे. पोरांना आमच्या हांडवो तर इतका आवडतो. आमच्या डॉलूला ना ती आले ना की तिच्यासाठी खास मी आली की एकदा तरी पक्का हांडवो बनवेल. बऱ्याच दिवसापासून बनवलेलं नाही, कारण आजकाल की नाही तांदळाचे पदार्थ खूप कमी खायचं ठरवलं आहे मी. म्हणजे शुगर झाल्यापासून मी खातच नाही आहे तांदळाचे. भात तर खूप कमी खाते. तसंच असे हे तांदळाची इडली, डोसा, डोश्यामध्ये पण काहीतरी म्हणा ज्वारी बाजरीचं काहीतरी चाललेलं असतंय.
तर मागच्या आठवड्यात मी नाचणीचा डोसा केलेला, तुम्हाला दाखवलायच मी. आणि म्हटलं ह्या आठवड्यातून एकदा काहीतरी आम्हाला साऊथ इंडियन लागतं. आठवड्यातून एकदा काय 2-3 वेळा पण व्हायचं आधी, पण आता थोडंसं कमी आहे माझं प्रमाण ते करण्याचं. आणि मस्त असे खमंग झालेले आहेत. इतके ना सेम मला हांडवोची आठवण आली हा खाताना. या हांडवोपेक्षा पण भारी झालेला. तूप टाकलं ना कुठल्याही पदार्थाची चव खरंच एन्हान्स होते. मी जेव्हा पण एखादा डोसा किंवा पराठा करते तेव्हा तूप हे टाकतेच, नक्कीच टाकते. तुमच्याकडे जर बटर असेल तरी तेही तुम्ही टाकू शकता. आणि साहेब आमच्या इकडं त्यांची पूजा बिजा सगळं आवरून मस्त इकडं नाश्ता करतायत. त्यांनाही फार आवडलं हे. त्यानंतर डीमार्टचं सामान आणलेलं आहे ते पण लावायचं आहे. आणि दळण पण संपले भाकरीचं. आम्ही जे परवा की नाही थालीपीठाचं जे पीठ दळून आणले त्याच्या भाकरी करून अर्ध पीठ संपवलं मी. इतक्या छान त्याच्या भाकरी व्हायला लागलेत. तर म्हटलं आता तसंच काहीतरी दळून आणावं. हा डबा की नाही तांदळाचा आहे, मोठे तांदूळ भरून ठेवलेले त्याच्यामध्ये, ते सगळे संपलेत आता. आणि नाचणी आहे, ही नाचणी पण आमची गावाकडची स्वच्छ धुवून मी वाळवून ठेवलेली. आता ते थालीपीठा म्हटलं थालीपीठं करून भाकरी करूनच संपण्यापेक्षा की थालीपीठं करण्याच्या आधी असं काही ते चांगलं छानसं पीठ मिक्स दळून आणूया, म्हणजे भाकरी पण चांगल्या होतील. तर मी इकडं ज्वारी, नाचणी आणि थोडेसे त्याच्यामध्ये घालणार आहे आपली उडदाची डाळ. हे सगळं मिक्स करून दळून आणणार आहे. उडदाची डाळ घातल्यानं काय होते, टेस्ट पण चांगली येते. आणि तुम्हाला जर लाटून भाकरी करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता. ज्यांना थापून भाकरी करता येत नाही, शहरात बऱ्याच लोकांना येत नाही थापून भाकरी, ते लाटून पण भाकरी करू शकतात. खूप छान अशी मल्टीग्रेन ही भाकरी होते. तसं तर मी मिक्स धान्य कधी दळून आणायची नाही, पण ह्यावेळेला असं ते जेव्हापासून मी ते थालीपीठाचं भाकरी करून बघितली तेव्हा ती मला फार आवडली. आणि त्यानं शुगर वाढत नाही, आपलं वजन कमी करण्यासाठी पण चांगले आहे. त्याच्यामुळं मग मी असं दळून आणायचं ठरवलं आहे. साहेब आमचे आलेले आहेत ऑफिसवरून आणि म्हणे काय माझ्यासाठी सरप्राईज आणले. काय माहिती काय आणले. रिमोट खराब झालेला तो घेऊन आले एमआयचा. काय सरप्राईज आणले ते आधी दाखव. उगाच पोटात गोळा आणू नका. रिमोट कशाला दाखवायला, रिमोट राहू दे. रिमोटचं काय काय आहे पण काय आहे काय पण तुम्ही सांगितलंच नाही. मी विचारलं होतं काय कपड्यातलं आहे, काय खाण्यातलं आहे, कशातलं आहे, काय सांगितलंच नाही. बघा का असं आहे वे. मी म्हटलं दुपारी की नाही विचारत होता पण माझ्या लक्षात नाही आलं ते. का असं वाटलं ते पाण्यात ठेवायला लागते, मग त्याच्या खाली ताट पण ठेवायला लागते. छान आहे की त्याच्यात खालची ताट पण घ्यायचं ना. तर खूप सारी घरात तामणं आहेत म्हटलं त्याच्यामध्ये ठेवू. साहेबांचा इथे मी फोटो घेत होते, तुम्ही म्हणाले असे काय उभं केले त्यांना. त्याच्यानंतर संध्याकाळी मी हा गरम मसाला करायला घेतला आहे. ॲक्च्युली गरम मसाला मला करायला येतो नेहमी. मी गरम मसाला हा घरी बनवते, पण की नाही आता पोरण होती तर जास्त काही यूज व्हायचं नाही. पण बऱ्याच दिवसांनी मी गरम मसाला करायला घेतला आहे. पण मला की नाही तो जो गोडा मसाला असतो ना तो करायला येत नाही. गोडा मसाल्याची रेसिपी कोणाला जर एकदम परफेक्ट माहिती असेल तर नक्की सांगा मला. कारण की नाही मी की नाही डीमार्टमधला जो गोडा मसाला असतो तो पण चांगला असतो, मला आवडतो तो डीमार्टमधला, तोच आणते मी. मसाले भात वगैरे करताना तोच वापरते. पण मला गोडा मसाला घरी करायचं आहे, त्याची काही रेसिपी मला माहिती नाही. यूट्यूबवर बघून करायला लागेल. पण परफेक्ट अशी रेसिपी कोणाला माहिती असेल, कुणी घरी बनवत असेल ना तर थोडासा नक्की सांगा मला. आणि हा मी मिक्सरला ग्राइंड करून घेतला आहे. किती छान बघा बारीक झालेला आहे. खूप पण एकदम असा गंधासारखा ग्राइंड नाही केलं आहे मी, बऱ्यापैकी आहे. आणि आधी एक छोटीची बॉटल आहे ती फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण एवढा काय मसाला आम्हाला जास्त लागत नाही. आता आम्ही दोघंच असतो त्यामुळे ॲक्च्युली कांदा लसूण मसाल्यामध्ये बरा मसाला असतोय, बऱ्यापैकी असतो मसाला, त्यामुळे जास्त काय टाकायला लागत नाही. कधीतरी असा छान सुगंध येतो ना मसाल्याचा, म्हणून की वरती थोडासा गरम मसाला टाकायचा एखाद्या पदार्थांमध्ये. रोज रोज काय मी मसाला असा जास्त वापरत नाही, त्याच्यामुळं की नाही म्हटलं हा छोट्याशा एका बर्नीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यावा, कारण तो बऱ्याच दिवस टिकतो पण. आणि स्मेल बघा निघून जात नाही. आपण जर तो बाहेर ठेवला ना तर त्याची स्मेल असते ना चांगला, तो म्हणजे निघून जातो त्याचा वास कधी पण बघा. त्यामुळे की थोडंसं असं जेवढे पण मसाले असतात ना पॅकेटमधले तरी आणले ना मी, तरी मी ते फ्रीजमध्येच ठेवते. आता ह्या छोट्या एका बरणीमध्ये, आणि ही जी बरणी आहे ही माझी रेग्युलर गरम मसाल्याची बरणी आहे. बिचारी खूप दिवसापासून खाली होती म्हणजे गरम मसाला केलाच नाही तर भरणार करू कुठला म्हटलं, तर त्याच्या बिचारीला थोडंसं कामाला लावावं ह्या बरणीला. म्हणून ह्या बरणीमध्ये पण थोडा जेवढा उरला होता
तो सगळा भरून ठेवलेला आहे आणि इतका सुगंध ना घरभर खूप दिवसांनी असा गरम मसाला सगळा भाजला आहे मी मसाला केलेला आहे तितका घरभर असं काहीतरी वाटतं की छान नॉनव्हेज शिजते की काय मटणाची आठवण येते ती मला. पण आमच्या साहेबांना मी बोलून दाखवू शकत नाही ना की मला मटणाची आठवण येते कारण त्यांना आवडत नाही. काय करणार शाकाहारी एक आणि मांसाहारी एक असं असलं ना घरात की हा असा प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली आमच्या घरात असं मलाच आवडते. मला हे लहानपणापासून सवय असल्यामुळं थोडंसं होतं ना जे नॉनव्हेज खातात त्यांना माहिती आहे. पण मी आता बऱ्यापैकी कमी केले अगदीच रेअर खाते खूप असं म्हणजे काय असं म्हणजे पाहिजेच असं नाही. चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.